सहकारी बंधू आणि भगिनींनो, उद्या संध्याकाळी 5 वाजता समाप्ती होणार आणि म्हणून आज ब्लू डायमंड पासून आपण मोटरसायकलची रॅली काढली. आम्हाला असं अभिप्रेत होतं की ती पट्टीच्या मार्गाने इकडे ते आयुर्वेदमध्ये कोणी घुसवली का घुसवली याचं अजून मला ज्ञान झालेलं नाही. असो, अजून 15 मिनिटं बाकी. या महाराष्ट्र राज्यामध्ये 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभेच्या निवडणुकांचं मंगल कार्य उरकणार आहे. महायुतीच्या उमेदवार म्हणून ऐरोली विधानसभा मतदारसंघामधून 2024च्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना, अजितदादा पवारांची एनसीपी आणि रामदासजी आठवलेंचा आरपीआय अन्य आपले काही मित्र पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून कष्टातून जनतेच्या सामोरे जात. तुम्हाला इतिहास माहिती आहे, 90 सालापासून मी आमदार झालो. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, 90 ला आमदार झालो, 95 ला रेकॉर्ड ब्रेक आमदार झालो. 2004 ला 1,18,000चा लीड. इतक्या वर्षामध्ये मी कधी कार्यकर्त्यांना एवढे ऍक्टिव्ह झालेलं कधी बघितलेलं नव्हतं. कोविडच्या 19 नंतर 2020 पासून महानगरपालिकेमध्ये एखाद्या महापौरासारखं मी नेतृत्व केलं. पालकमंत्री 15 वर्ष झालं असताना एखाद्या नगरसेवकासारख्या महापालिकेत सर्व सहकार्याला घेऊन गेलो. परिणामी एक प्रकारची अटॅचमेंट झाली. कोविडच्या कालखंडामध्ये आपण सर्व सहकार्याने लोकांना सॅनिटायझर दिले, मास्क दिले, लोकांना आरोग्याच्या गोळ्या दिल्या, हँडग्लोव्ह दिले. लसीकरण करण्याकरता तुम्ही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मी 15 वर्ष पालकमंत्री असताना महापालिकेमध्ये 3 वेळेला गेलो आणि या 20 ते 24 या कालखंडामध्ये मी 85 वेळेला गेलो. नवरात्र उत्सव, गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र उत्सव या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अटॅचमेंट झाली. तुम्हा सर्व लोकांनी, म्हणजे मी अभिमानानं सांगतो की कोविडच्या कालखंडामध्ये 100 लोक जी रस्त्यावर होती त्याच्यामध्ये 70% माझे सहकारी लोकांचे. एक महापालिकेचा सफाई कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्वजण त्यावेळेला होते. विजय आपला हाच झालेला, आज गणेश विजय. नॉट प्रॉब्लेम. या महाराष्ट्रातली विधान सभा सुरू झाल्यापासून 11 लोकांना फक्त 1 लाखाच्या वरचा लीड मिळालेला आहे आणि त्यामध्ये डबल मिळणारे 2च आहेत. एक अजितदादा पवार आणि एक गणेश. विरोधाला भाषण की अजितदादाचे काका शरद पवार साहेब, गणेश नाईकचे काका मामा बच्चू तुम्ही लोक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मत निर्माण निर्णय. आणि म्हणून आता 4,85,000 मत किती पुरवणी यादी करून 95, 4,95,000 परत जाईल.
साधारणपणे 60% समजा जर मतदान झालं तर 6 पंचे 30 3 लाखाचं मतदान व्हावं अशी अपेक्षा आहे. अर्ध्या काढल्या जागा द्या. निघा. नवी मुंबईतल्या म्हणजे ठाणे बेलावर पट्टीतल्या खेडेगावातला गणेश माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होतो. परंतु सहकार्य कार्यकर्त्याने शिवसेनेत होतो त्यावेळेला एकदा 1,09,000 एनसीपी मध्ये होता त्यावेळेला 1,18,000. आता भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा लाखाच्या पेक्षा शक्य आहे. या सगळ्या स्टंटबाजीला किंवा नौटंकीगिरीला तुम्ही काही घाबरायची गरज नाही. आपले मी काय म्हणतो त्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव घ्यायचं. बोलो तुम्ही त्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही. कोणावर टीका करायची नाही. कोणावर टीका करायची असेल तरी करून राहू दे. आपण काम केलं आज करतो उद्या आपण करणार आहोत आणि त्या जीवावर कार्यक्रम. आणि ही सेमी फायनल आहे. फायनल तो महापालिका आहे. मला विश्वासाने सांगतो 111 पैकी 80 कमीत कमी नगरसेवक आता या आजच्या मोटरसायकल रॅलीची समाप्ती करताना उद्याला संध्याकाळी जे लोक निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या लोकांच्या करता एक बैठक ऑनलाईन लावली गेली. त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमाचं भंग होणार नाही याची काळजी घ्या. वादविवाद टाळा. कारण कुठल्याही चांगल्या यश जवळयश मिळताना त्याला कुठलाही दाद लागतात. आपण आज उत्स्फूर्तपणे सहभाग घेताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.